लॅम्बोर्गिनी कारची स्टोरी सुद्धा अशीच आहे. फेरुशिओ लॅम्बोर्गिनी सुरुवातीला ट्रॅक्टर बनवायचे. त्यांच्याकडे फरारी कार होती. त्या फरारी कारच्या इंजिनमध्ये काहीतरी फॉल्ट यायला लागला. लॅम्बोर्गिनी सरळ फरारी कारचे मालक एन्झो फरारी यांना जाऊन भेटले. एन्झो फरारीला लॅम्बोर्गिनीने केलेली कंप्लेंट आवडली नाही. त्यांनी सरळ लॅम्बोर्गिनीचा अपमान करत सांगितले, तुमची लायकी फक्त ट्रॅक्टर चालवण्याची आहे, फरारीसारखी कार चालवणे तुम्हाला जमणार नाही. त्याच वेळेला लॅम्बोर्गिनीने निर्णय घेतला की मी फरारीपेक्षाही चांगली कार बनवणार. आणि आत्ताचे चित्र आपल्याला माहीत आहेच. लॅम्बोर्गिनी आज फरारी आणि फरारीच नाही तर त्या लेवलच्या सगळ्या गाड्यांना टक्कर देते. आणि मागील काही दशकामध्ये लॅम्बोर्गिनीची मॉडेल्स सगळ्यात जास्त विकणाऱ्या सुपर कार्सच्या लिस्टमध्ये समाविष्ट आहेत. नंबर 3